लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतरही राजकीय वातावरण अजूनही शांत झालेले नाही। यंदाच्या वर्षी निवडणुकांचा गाजावाजा होत असतानाच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली। या निवडणुकांसाठी नेत्यांनी कार्यकर्त्यांना सक्रिय होण्याचे आदेश दिले असून मैदानात आरोप प्रत्यारोपांचा जोर वाढत आहे। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहता तारा न्यूज। कागल तालुक्यातील राजकारणाने पुन्हा एकदा तापायला सुरुवात केली। आमदार हसन मुश्रीफ यांनी विधानसभेच्या यशानंतर आपल्या समर्थकांसमोर विरोधकांवर तोफ डागली आहे। आमच्या कुटुंबियांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न झाला, पण जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सज्ज राहण्याचा सल्ला दिलाय। त्यांच्या टीकेचे केंद्रबिंदू विरोधक समरजित सिंह घाटगे होते, ज्यांचा नामोल्लेख टाळून चौफेर टीका करण्यात आली। दरम्यान शिवसेनेचे वरिष्ठ नेते राजेश क्षीरसागर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचाराचा नारळ फोडला। मंत्रिपद न मिळाल्याचं दुःख बोलून दाखवत त्यांनी 2 वर्षात मंत्रिपद मिळण्याची खात्री व्यक्त केली। त्यांच्या भाषणातून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न दिसून आला। भाजपनेही या निवडणुकांसाठी कंबर कसली आहे। भाजपने स्थानिक पातळीवरील आपलं अस्तित्व मजबूत करण्यासाठी सभासद नोंदणी मोहीम सुरू केली आहे। राज्यसभा खासदार धनंजय महाडिक आणि आमदार राहुल आवाडे यांच्यावर पक्षाची ताकद सिद्ध करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली। कागल तालुक्यात हसन मुश्रीफ यांच्या प्रभावाखालील कागल नगरपालिका, मंडळी गटाच्या वर्चस्वातील मुरगुड नगरपालिका आणि मुस्लिम गटाच्या ताकदीतील पंचायत समिती अशा स्थानिक संस्थांमध्ये वर्चस्व टिकवण्याची आणि वाढवण्याची तयारी जोरदार सुरू आहे। या निवडणुकांमध्ये नेते आणि कार्यकर्ते आपापल्या गटाची ताकद दाखवण्यासाठी सज्ज झालेत। स्थानिक राजकारणातील हिशोब अधिकच रंगतदार होण्याची चिन्ह दिसत आहेत आणि या साऱ्या घडामोडी जिल्ह्याच्या राजकीय नकाशावर मोठा प्रभाव टाकणार आहेत। अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।